नाश्त्याला सगळ्यांना प्रसादाची खीर वाटण्यात आलेली आहे आणि सुंदर असे गरम गरम पोहे पण सगळ्यांना देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर चहा आणि हे प्रसादाचं खीर. तर मंडळी, विजय महापारायण संस्था नाशिक आयोजित 11 दिवसीय 11 श्री गजानन विजय महापारायण महोत्सव या अंतर्गतामध्ये रविवार दिनांक 17 मे 2026 पासून हे 11 पारायण सुरू झालेले आहेत. आज गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सौ संजीवनीताई मराठे आणि श्री जयंतराव मराठे कराड यांचं मुखोद्गत पारायण होत आहे. तसं मंडळी, आज श्री गजानन महाराजांना आंब्याची आरास व श्रींना आंब्याचा महानैवेद्य समर्पण होणार आहे. तर मंडळी, पारायण हॉलकडे आपण जाऊया. आंब्याची महारास कशी मांडली आहे ते आपण बघू आणि मुखोद्गत पारायण ते पण आपण बघू.
त्यामुळे पुढारी थोडे अभियंत्री त्या जो पाठी होता आणि तो उल्हास मोठा
ललिता आपल्या सर्व निवास तो प्रकार पाहता एकपर्यंत होता तो गोसाव्या श्री गोंधळ झाला पाहाय आधी शरीर नाचले तुझे आहे बापा भरे त्यावेळी आम्ही टाकले या मंगळ भेटाने तो कसा गाडीला अवघ्या अंगाने चुलीला जाधव सामनाला टाकली सगळं हे सेवले विसरू लागता तुम्ही त्यांची अंधश्रद्धेचे नळ साधू हे मानली त्याचा परिणाम ऐसा होतो विधी त्या सुटे तो येता सहज जातो समाज तो साधला याची तुझी सुधारणा पोषण देण्याचे सोडणं आलाच गेला या वेळा दिशापासी गोसावी त्या एकता असू लागला होता म्हणे तुम्ही येते झोकाया चाकरा विचार मंगळ साधूपासी घालीला ते निश्चयसी कस्तुरीच्या पोटासी दुर्गतीना असे कदा तुम्हा दिसला वेळ का तो हा प्रत्यक्ष बनले का कस्तुरीच्या सारखा सुवासे तो या लागली तुम्हा संशय असल्याचं पहा माझ्या अंगास हात लावून या का सर्व करून येईल की त्यातून त्याचे नाव नाही अवघे औषधी आहे पायी मी तुका वेळा नाही बेडक्यास म्हणून मानणारा तुझा त्याचे संबंध नव्हता म्हणून बेडकाच लागत होता समर्थांची योग्यता पानमुळी नामली त्याचे पाण्या प्रत्यंतर चालदा पाद स्नान केलेला वेळ आता समर्थ असतात प्रतिदिवशी करती त्या जागेसी तेथल्यावल्या मातीसी मी लावी तो विशांगा ऐसा समाते फिराला दोघे गेले स्नानस्थळा तो कुटाराचे आला मो गोसाव्या परीच मृतिका स्नानस्थळाची दोघांनी व्यक्तीसाची तो गोसाव्याच्या हाती बसले औषधी होणं कुटाराच्या हातात ओलीस माती आली खचित दुर्गंधी चितोरी धोपी त्याला तो प्रकार पाहताक्षणी कुटार घोटाळा आणि क्वचित कल्पना सोडून विचारलेला समर्था असो कोणी गोसाव्याचे जवळ सुंदर होते हा दुर्लसी म्हणाले स्वामी दैनित्य आवाजला वाटीचा पाणी बोलून दोषाचा अभ्यास होता राहिला तयार रंगा भाजीला ऐसे पंधरा रोगाचे स्वरूप आणले लालीने सोडले याच्या अंगाला चांगले झाले पूर्वचं भेगा प्रतिचार माझ्या स्वस्त दुर्गतीचा मुलात असतं नाव त्याचा सोडले गोसाव्याचे ही संतुष्ट समजून प्रत्येक बायको गावाची ऋषी आणि तिचे गावी आले साठी नारायण जगदीला सप्तमासी कुमार होता त्याबरोबर योगपती जोडले चला आला तुमची आई वडिलांनी ही दृष्टी पाहिली समोर साक्षात चंद्रकोटी आहे तेच बरे असे पुन्हा ते जोडला हे बाबा गाडी चला पुस्तक जाणून महाराजांना येथे राहून झाले अल्लाबादने त्यावर मनाला बरोबर आजपासून साचावर तुमचा यांना कांची मागणी स्वामी अवलेला प्रमाणे तुमचे स्वप्नात एक म्हणजे मला होतो या माझे घरी काही दिवस रात्री मी अगदी करून प्यारी नाही आलो आपण झांसी बरोबर मुलाविले साधवर दर्शना म्हटले नारी नर पूर्ण आनंद बनवे झांसी नारी नगारा असे तो करा मुलगा झाले मुला तिला दुसरे किलो पटना माझे एकनाथ मुलाविले आनंद संत बहिणी दिल्या मिळतो आल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका घा स्वयंपाक घालावे का तय महाराज बोलले देखा ऐसे रामसिंहाची झांसीला चतुर्दशी मुली जाहीर प्रतिभी भोजनाच्या प्रती बोलते पहिला होते झांसी बोलला त्यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामी बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परिणय माने त्या जगदीश्वराला झांसी गाले नैवेद्योगा कारण
तुम्हा प्रापंचिका लागून आपले चवळे वाढले पंक्ती बसल्या भोजना तो एकाकिया राजाना म्हणून आले जना होऊ लागली मेघांची चमके वीज माथ्यावरती झंझावात सुटला बरे कडकडाती कांतारी लागली झाले मोठ्या घटकेत पाणी पाणी झाले नवगे वाया गेले मग जामसिंगाने विनवले महाराज येणे ती आता महाराज उद्या तरी मुलं व्हावे आजच्या भरी ही गोष्ट होऊन बसली तरी एवढी मंडळी उरलाया निवाराल्या पर्जन्याला नवे पावसाळा आगार तो बेटा आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचं होईल वाटोळे ते पाच कळव म्हणतील लोक पैसे झामसिंगे गेले पुण्य हा भंडारा घालून ते बोले आम्हाला उडव करा पुण्याची महाराज म्हणाले झामसिंगा सासची तो सितारा तुला उद्या रे लगा पर्जन्य कधी आकाश निवारी तो त्याची ऐसे करून आकाशाशी पाहू लागले फुलराशी तो आवाज ठाकरे मेघ क्षणात निघून गेले सर्व नाही होऊन पडले एका क्षणात झाले रात सत्ता संतांची दुसरे दिवशी पौर्णिमेला तो भंडारा पणा झाला तो नियम चालला अजून त्या मुंगाने झामसिंगाने आपली इष्टे सर्वात भरली महाराजांचे चरणी भरले त्या मुंगावर मात्र लोक त्या मुंगावर समर्थांचे झाले भक्त फुल्ली बोकडे म्हणून त्यात जेव्हा कोल्यासी आवडल्या नामक उभ्याचा बोकडे कुठा एकसाचा भक्त झाला महाराजांचा ऐका होण्या माझारी हे उघडा नाव गाणात पोर नसल्या वाचत लोक लोकसे ठेवतात ऐसा प्रकार त्या प्रांती हे बेंगळ्या तेलंगणात केंद्रीय महाराष्ट्रात तैसा उघडा गाणात नाव ठेवली भारताचे हा भूमिबद्ध पक्षाचे कराव या वारीसी येणे गावासी न्यायदर्शन समर्थांचे जैसे काटेवारकरी वद्य पक्षामाधारी जाती राणीचे तिरदे ओढवले गावाला ते चाकावारात वारी वद्य पक्षात कवी येऊन गावात भरून गाव ओळखले असो एकदा आरारात रोगरती सगळी पाहत बळावला करीत गाव बाहेर पडले की या तापातैसे होते प्रभक्ता थंडी वाजवते अंगजराने तप्त होते डोळे होती लाजो आणि कुठेतरी सांध्यावर चिमटे सतर ही होता कधीवर वाकीच्या मागणी बरोबरी बरत असे शुद्धीने काही राहत असे हलकी अंगाची होत असे शुद्ध होई क्षणक्षणा त्याचा सुरू होता होता मोठ्या प्रमाणे तिचा तिकडे आली गावोगाव बसली त्याच्या प्रतिकारा सोडली लोकांनी ती घरी आली त्या दुर्धर साथीची स्वारी आली गावावरी तो भूमिकाची आली वारी शेगाव असो निघाला कसकस त्याला आवडी झाली भरी ती ज्ञाने चोरली शेगावाची वाटली आपल्या पित्या समेत येतात पाच कोसावर शेरव्यासी बदलाजलं एक पाऊल भूमीवर त्याच्याने टाकले ना घाट उठली बघले तर रागाला रस्त्यात ऐसे पाहून कसे तात काढलं तुला ऐसे कशी तुम्ही म्हणे बापाला बाबांची टाकाला डोळा एक टाकीला उभा आहे द्वा शक्ती सारी शिरधारी आकांक्षी सांगे मी काय मुली राणी वारी राहिले देवा हे स्वामी दयाना वारीस्कर पारका दारू तुझ्या पुढे सगळा भक्त वत्सला पुकारली वारी सांग झाल्यावर एवढे शासन जरी साठे शरीर तरी त्याचे परवा मला माझा पुण्य देवानी स्वारीची रक्षणा कात्री ही सा झालेली नास्तिचा करावया ते शरीर सांगत दोर बापरे दोर बापरे झाला चिंता करून कुणाची पाहुणी थोडी रडू लागला एक काय पुत्र दिवाण देवान दिवाणी भला माझ्या पुरुषाचा उकिडामुळे पुत्रासह गाडी डोळे बसावयास आम्ही पायास मायास तुला बाळा बसावया तुम्ही पडे त्यावरी झाली पाहिजे पायीचवारी उठं बसून कसे तरी जाऊ चला शेगावा मध्ये मृत्यू आल्यास शौदरी शेगावास नको शोकास रे जाता सांगे बसत कबुली काला कसे शेगावाला पाहून स्वामी सरकारला घातली त्याने मिळवत समर्थांनी नाव केली एका कामे धावली कामताची झाली अति गौरव होण्या आणि केले मधुरकर भूमिकातले रंगांतर कळले आता किरभर चिंता त्याची करू नको ऐसे महाराज दत्ताची भूमिकाची गाडणारी गेली जागच्या जागी गेली तापत होई उतरला शब्द तेवढे राहिला या कामे कधी भूमिकाच्या मातेने अंगाने वेद वाढवलो जास्त्याने वेद्याचे समर्थे घेता वंशाचे कापरे ते भूमिकाचे गेले बंद होऊया भूमिक झाला पुरवत शब्दता राहिली किंचित हे गुरुभक्तीचे पुरसते ओढा डोळे अंधार गुरुयोग असल्यावरी वाया जाई सेवा करी काम देव असल्या घरी काम इच्छा उठलं सांगून वारीला पुढी गेला मुलावाला हे जो चित्रवाची भला त्याचे तळे रंगातर संत चरित्र नामानी अनुभवाची कांगारी मात्र विश्वास संत